अपना देश तो देश तबाही, लाखों बार मुसीबत आई, इंसानों ने जान गंवाई पर बहनों की लाज बचाई। आणि हा जो भारत देश आहे हा पुण्यवान सांस्कृतिक आणि जेव्हा या महाराष्ट्रामध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांना जन्म घेण्यासाठी जसं जिजाऊला जन्म घ्यावा लागला तसं या माझ्या सगळ्या बहिणी जिजाऊ पुरस्कार त्यांनाच मिळतो ज्यांच्यामध्ये काहीतरी क्वालिटी असते। म्हणून प्रत्येक जण आलेला इथे हा एक स्वाभिमानी आहे। जेव्हा आमच्या एखाद्या महिलेला पुरस्कार मिळतो ती घरी जाते तरी तिचं घरामध्ये सुद्धा वजन वाढतं की आज पुरस्कार मिळाला आहे आणि हे पुरस्कार हे कायम चालूच असणार आहे। परंतु आपण सामाजिक देणं काहीतरी लागलेलो आहोत आणि त्यासाठी असे काही समाजसेवक या नाशिक जिल्ह्यामध्ये आहे। सन्माननीय आशाताई असतील, आपल्या ललिताताई असतील, इथे बसलेल्या भरपूर आपल्या लहरीताई आहे, म्हणजे शेकडो या सगळ्या महिला जेव्हा एकत्र येतील तेव्हा यांची ताकद 10 पटीने वाढणार आहे। महिलांमध्ये काय छोट्या छोट्या गोष्टींचे हेवे दावे होतात आणि याच्यामुळे 100 लोक जे एकत्र येणार आहे ते 10 वर येतात। म्हणून कितीही भांडण झालं, सगळ्या बहिणींना नीट सांगतो, नीट ऐका या भावाकडून, कितीही तुमच्या एकमेकींमध्ये भांडण झालं तरी रिश्ते कितने भी बुरे हो जाए उसे कभी तोड़ना नहीं, क्योंकि पानी कितना भी गंदा हो जाएगा वो प्यास नहीं बुझाएगा लेकिन आग जरूर बुझाता है। म्हणून आपण सर्व एकत्रित राहा। या निमित्ताने आज आम्हाला इथे जो मान सन्मान ललिताताई आणि आपले शेळके सर यांनी जो दिला त्यांचे खूप खूप आभार। या ठिकाणी आम्ही साईदान वर्षा फाउंडेशन तर्फे ललिताताईंना सुवर्ण रत्न समाज सन्मान पत्र देत आहोत। तसेच आपले शेळके सरांनाही आम्ही समाज भूषण म्हणून पुरस्कार देत आहोत। दात्रक साहेब व्यासपीठावर यायचे, आशाताई 2 मिनिटं या।